नमस्कार. गुणगौरव सोहळा किंवा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा किंवा बक्षीस वितरण समारंभ अशा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा कार्यक्रम असतो आणि अशा प्रसंगी भाषण करण्याचा योग तुम्हाला जर आला तर चांगल्या भारदस्त शब्दामध्ये कशा पद्धतीनं भाषण करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. तुम्ही हे भाषण लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि अशा प्रकारचे असंख्य भाषणं तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलला मिळतील. आपण ते पाहिलेले सुद्धा असतील. आज आपण या ठिकाणी वर्षभरात विविध अशा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांचा कौतुकाचा सोहळा साठी जमलो आहोत. कौतुक हे आपल्याच माणसांनी करायचे, शाबासकीची थाप द्यायची असते. यावेळी मला 2 ओळी सुचतायत. आकाशी झेप घेत राहा तुम्ही, क्षण हा कौतुकाचा सोहळा आनंदाचा. आकाशी झेप घेत राहा तुम्ही, क्षण हा कौतुकाचा सोहळा आनंदाचा. यशाची पताका फडकवत राहा तुम्ही, पाठीवरती कौतुकाची थाप तुमच्या. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी बहुआयामी. शालेय जीवनात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक असा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शालेय, आंतरशालेय स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात व आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात व स्पर्धांमध्ये यश मिळवतात. अशा यशस्वी विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अथवा गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा, गुणगौरव सोहळा हे प्रेरणादायी असतात. सत्कार करणं हेच मोठे सत्कार्य. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेची, शाळा महाविद्यालयाची उंची वाढत असते. आईवडील आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते. विमान जसं वरती जातं तसंच ते परत खालीही येतं. त्यामुळं पाय जमिनीवरती राहतील याचे भान ठेवा. आपल्या जीवनात समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळं समाजाला परत द्यायला शिका. जसे मोठे व्हाल तसे आमिषापासून, व्यसनापासून दूर राहा. तुमचे वय स्वप्न बघण्याचे आहे, पण अशी स्वप्न बघा जी झोपू देत नाहीत. आपले आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे तब्येत कमवा, ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा. आम्हाला तुमचा अभिमान आहेच, पण आयुष्यात असे काही करा की आईवडिलांनी, गुरुजनांना तुमचा अभिमान वाटेल आणि एक दिवस याच शाळा महाविद्यालयात तुम्हाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे. भरपूर खेळलं पाहिजे. व्यसनापासून दूर राहा. ज्ञान आणि व्यवहार ज्ञान याची सांगड घालायला शिका. समाज आणि देशाला आपला काय उपयोग होईल याचा विचार करा. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले याचा विचार करा. चांगले नागरिक व्हा. संपूर्ण आयुष्य तुमच्या समोर आहे. ते कसे व्यतीत करायचे, कोणकोणत्या गोष्टीचे भान राखायचे हे आता तुम्हालाच ठरवायचे आहे. तुमच्या समोर संधीचे आकाश खुले आहे. जीवनात स्पर्धा महत्त्वाची आहे, पण स्पर्धा हे जीवनाचे तत्वज्ञान बनता कामा नये. माहिती म्हणजे ज्ञान नाही. तसे असते तर सर्वच ग्रंथालये महान ठरली असती आणि त्यातील ग्रंथ हे ऋषी झाले असते. ज्ञानाचे स्वरूप विस्तृत आहे. निसर्गात जाणून आनंद लुटला पाहिजे. तो आनंद कॉम्प्युटर, मोबाईल देऊ शकणार नाही. महत्वाकांक्षेसारखा आनंद दुसऱ्या कशातच नाही. जीवनात तळमळ ही फार महत्त्वाची असते. कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका. अंगी उद्दामपणा येऊ देऊ नका. कृतज्ञता हा सर्वात मोठा दुर्गुण आहे. कृतज्ञता बाळगता आली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनाला दिशा मिळते. आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यकच आहे, पण दुसऱ्याकडे असलेल्या कौशल्याचा आदर करायला शिकले पाहिजे. समूहात राहिले पाहिजे म्हणजे अहंकार कमी होतो. निखळ आनंद घेता येतो. मूल्यसंपन्न जीवन जगणे ही आपण शाळेला दिलेली खरी मोठी
भेट असते. श्रमाशिवाय एकही पैसा मिळवण्याची इच्छा करू नका आणि आपला देश, आपला समाज यांच्याबद्दल मनात कधीही तुच्छतेचा भाव निर्माण होऊ देऊ नका. आपला देश आणि समाज जसा आहे तसा स्वीकारला पाहिजे आणि अपेक्षित तसा घडवला पाहिजे. बक्षिसे मिळवलीत शाळेचा मान वाढला, बक्षिसे मिळवलेत शाळेचा मान वाढला, आपल्या कलागुणांनी शाळेचा परिसर बहरला. ज्यांना बक्षिसे मिळाली त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हृदयापासून हृदयापर्यंत कौतुक करतो, अभिनंदन करतो. ज्यांना बक्षिसे मिळाली नसतील त्यांनी खचून न जाता, कमीपणा न मानता या कार्यक्रमातून बोध घ्यावा, प्रेरणा घ्यावी. पुढच्या स्पर्धेसाठी आजपासून सज्ज व्हा. तशा मी तुमच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि शेवटच्या 2 ओळी तुमच्यासाठी. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. धन्यवाद.